मित्रांनो, सरकारकडून एक नवीन ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे. रेशन कार्ड रिलेटेड आहे. मित्रांनो, तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने रेशन कार्ड मधील बरेच कामे तुम्ही घर बसल्या करू शकणार आहात. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड मोबाईलवरून कसं डाउनलोड करायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी रेशन कार्ड रिलेटेड आणखीन भरपूर व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं. तर ते डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वरती यायचं आहे. मित्रांनो, प्ले स्टोअर वरती आल्याच्या नंतर सिंपली या सर्च ऑप्शन मध्ये यायचं आहे आणि तुम्हाला मेरा रेशन असं सर्च करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, मेरा रेशन टाइप करून सिंपली मित्रांनो आपल्याला सर्च करून घ्यायचं आणि सर्च केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये मित्रांनो मेरा रेशन 2.0 या नावाने हे नवीन ऍप्लिकेशन आहे. मित्रांनो, हे ऍप्लिकेशन तुम्हाला सिंपली इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये. माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तर सिंपली मी डायरेक्ट ओपन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. मित्रांनो, ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर दोन ऑप्शन दिसतील, बेनिफिशरी युजर. इथे सिलेक्ट करून मित्रांनो तुम्हाला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो आधार नंबर आहे मित्रांनो, तो आधार नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली इथे खाली तुम्ही पाहू शकता हा कॅप्चा या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हा कॅप्चा भरल्याच्या नंतर मित्रांनो खाली तुम्ही एक ऑप्शन पाहू शकता, लॉग इन विथ ओटीपीचं ऑप्शन दिलेलं आहे. लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर ओटीपी सेंड सक्सेसफुली असा ऑप्शन आलेला आहे. सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. माझ्याकडे ओटीपी आलेला आहे मित्रांनो, मी सिंपली तो ओटीपी टाकून घेत आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर सिंपली व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली असं मेसेज येणार आहे. ओटीपी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली ओके केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता क्रिएट एम पिन. तर इथे आपल्याला एक पिन पासवर्ड क्रिएट करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी क्रिएट नावचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही एखादा पासवर्ड तुम्ही इथे ठेवू शकता मित्रांनो. कंटिन्यू तुम्हाला लॉग इन करण्यासाठी गरज पडणार आहे, त्यामुळे पासवर्ड हा क्रिएट करायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून परत तोच पासवर्ड अजून एकदा टाकून घ्यायचा आहे आणि क्रिएट एम पिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि क्रिएट एम पिन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता कोड हॅज बीन सेव्ड, म्हणजे तुमचा पिन हा सेव्ह झालेला आहे. तर सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर वाईल युजिंग द ऍप तुम्हाला हे लोकेशन अलाव करायचं आहे. अलाव केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये मित्रांनो सिंपली वर जे दिलेलं आहे हे इथे पाहू शकता, हे तुमचं राशन कार्ड आहे ज्यामध्ये स्कीम नेम दिलेला आहे, हेड ऑफ फॅमिलीचं नाव दिलेलं आहे, फोन नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे, रेशन कार्ड नंबर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. आणि तुमचा जो शॉप तुम्हाला जो राशन प्रोव्हाइड करतो त्यांचा सुद्धा नंबर हा दिलेला आहे. तर सिंपली तुम्हाला तुमचं राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे एक साईडला तुम्ही पाहू शकता डाउनलोडचं जे बाण दिलेलं आहे खाली मित्रांनो, त्या बाणवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्या बाणवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे सुद्धा तुम्हाला अलाव करायचं आहे. तेव्हा तुमचं राशन कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे. सिंपली ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर रेशन कार्ड हे डाउनलोड झालेलं असणार आहे. तर मित्रांनो वर तुम्ही पाहू शकता मगाची डिटेल आणि खाली तुमच्या रेशन कार्ड मध्ये जेवढे नावं आहेत मित्रांनो ते संपूर्ण नावं तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत. त्यापुढे मित्रांनो सेल्फ ते हेड ऑफ फॅमिली सोबत त्यांचे रिलेशन काय आहे त्याचं सुद्धा डिटेल आणि आधार नंबरची डिटेल सुद्धा इथे दिलेली असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही राशन कार्ड डाउनलोड करू शकता. आता राशन कार्ड डाउनलोड केल्याच्या नंतर इथे भरपूर ऑप्शन आहेत. यापैकी मॅनेज फॅमिली डिटेलचं ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता मॅनेज फॅमिली डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्यांची डिटेल सुद्धा मॅनेज करता येते. नाव जर चुकीचं असेल तर तुम्हाला एडिट करता येते. आणि ही जी डिटेल आहे मित्रांनो मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये कसं करायचं हे डीप मध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच तुम्हाला नवीन मेंबर सुद्धा ऍड करता येतं, ते सुद्धा कसं करायचं हे सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.